कालच्या दिवसामध्ये त्यांनी सामना खेळला मैदानात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवी यांच्यासाठी. यावेळेला मात्र पॉइंटला जागा दिली जाते आहे. मिस करतो फिल्डर. चेंडू जातो आहे डिक्लर झोन. 2च्या डिक्लरवर खातं उघडलं जाईल 2 धावांनी. सामन्याला सुरेख अशी सुरुवात पाहायला मिळते आहे. 2 चेंडू 2 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण पॉवर प्ले 2 षटकं असतील. 5 षटकांचा सामना. तर पॉवर प्लेमध्ये 30 यार्डच्या बाहेर आपल्याला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र शॉर्ट लेगकडे चेंडू येतोय. फील्ड केला जाईल. पुन्हा एकदा 1 ते आहे आणि धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 3 बोर्डावर पाहायला मिळते आहे. तर मध्ये आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असं डीपचं क्षेत्ररक्षण. तर 30 यार्डमध्ये पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र खूपच बाहेरचा चेंडू. वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव येईल. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 4. बिनबाद 4. एक चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज फलंदाज यावेळेला मात्र देऊ ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आपल्याला. लेग स्टंपचा चेंडू आणि त्रिफाळा चित होतो आहे. गडी होतोय बाद. पहिला झटका मिळतोय. कमॉन डीजे वाजव. भेटीला सुमधुर संगीत घेऊन येतो पाहायला मिळतं आहे. तर आपण 30 यार्डच्या मध्ये पाहू शकतात. पॉइंट, एक्स्ट्रा पॉइंट, कव्हर, मिड ऑफ चं क्षेत्ररक्षण दरम्यान खेळला जातोय. पुढचा चेंडू. नवीन फलंदाज येतो आहे. शॉर्ट कव्हरकडे दिशा देतो. एक धाव घेतो आहे. धावसंख्या 5. हरेश नवीन फलंदाज. तर पाहूया यावेळेला अवी ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोपी. सुंदरचं कव्हरिंग. सुंदर चेंडू आणि सर षटक संपलं. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते आहे. धावसंख्या 5. 5 धावा पाहायला मिळत आहेत आपल्याला बोर्डावर. एक गडी बाद अशी सध्याची धुमकेट संघाची स्थिती. तर नक्कीच आजचा दिवस शुक्रवार मैदानात गर्दी मात्र प्रेक्षकांची अलौकिक पाहायला मिळेल. कारण शुक्रवारच्या दिवशी बरोचच्या इंडस्ट्री झोनमध्ये सुट्टी असते आणि समस्त तणाशिकर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आपली हजेरी लावतीलच. तर गोलंदाजी मार्कवर यावेळेला गोलंदाज कोण आहे पाहूया. प्रज्वल येतोय गोलंदाजी मार्कवर. राईट टाइम ओव्हर द विकेट. 30 पावलांचं रनअप घेऊन येतो आहे. पाहूया खूप मोठा रनअप आहे. 30 यार्डच्या माध्यमातून जर विचार केला तर दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळताना पहिल्या षटकात 5 धावा 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती. सुंदरसा फटका. पॉइंटला जागा केली जाते आहे. 1 धाव टिपली जाते. नक्कीच 30 यार्डमध्ये जे क्षेत्ररक्षण लागलं आहे आपण बघतायत की लेग साईडला शॉर्ट लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू. यावेळेला दमदार फटका येतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या सर बाजूला येतोय दमदार षटकार. वाजव डीजे.
हॅलो, धन्यवाद डीजी. तर नक्कीच दुसरा झटका मात्र लगेचच मिळतो आहे रनआउटच्या माध्यमातून. पहिला गडी त्रिफळाची, तर दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतो आहे रनआउटच्या माध्यमातून. अविने कुठेतरी शॉट मारल्यानंतर घाई केली असं वाटलं नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाजाला, आणि ज्या पद्धतीने सुरेख कलेक्ट केलं गेलं आणि मात्र पाहायला मिळत आहेत या षटकातले पॉवर प्लेचे 3 चेंडू झालेले पाहायला मिळते आहेत. तर 2 गडी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 12, एक चांगली धावसंख्याला भरारी घेत असताना आई एकविरा धुमकेट संघ मैदानात आपली खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच गतवर्षी समाजाचे सामने अब्राम येथे झाले होते. त्या ठिकाणी अब्राम आणि धुमकेट यांच्यामध्ये फिनालेचा सामना, रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. त्याही ठिकाणी मी समालोचन कक्षात होतो आणि काय आनंद दिला होता. यावेळेला मात्र चांगली रनिंग द बिटवीन मिड विकेटच्या क्षेत्रात खेळला गेला चेंडू. नक्कीच 2 धावा देऊन येतो आहे नवीन फलंदाज सुनील. येता चांगला फटक्याचं साजरीकरण दिलं गेलेलं आहे आणि दमदार क्रिकेटचं मात्र प्रदर्शन सुरुवातीपासूनच आपल्याला पाहायला मिळतं आहेत. कधी गोलंदाज क्षेत्ररक्षक आपली सुरेख कामगिरी, तर कधी फलंदाज यॉर्कर लेंथ खेळला जातो आहे. हेलिकॉप्टर शॉट स्ट्रेट ड्राईव्हला फील्ड केला जाईल. दरम्यान 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16, 16 फॉर 2 विकेट अशी सध्या आई एकविरा धुमकेट संघाची स्थिती पाहायला मिळते आहे. सुरेख सामना, रंगतदार सामना आपल्याला आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना, सुरेख सामना रंगतो आहे. 2 बलाढ्य संघ मैदानाच्या आत कामगिरी करत असताना, तर यावेळेला मात्र हलकासा कडा थर्डमॅन क्षेत्रात डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव जाते आहे. धावसंख्या 17, 1 ने वाढते आहे. नक्कीच सुरेख योगदान देत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बलाढ्य संघ आहे ज्यांच्याकडे कौशल्य आहे. नक्कीच एका बाजूला कौशिक 11 बावडा, तर एका बाजूला आई एकविरा धुमकेट अशा 2 संघामध्ये सुरू असलेला पहिला सामना, रंगतदार सामना. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 वर स्थिरावलेली, 2 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे. नक्कीच सरासरी 8.5 आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली धावसंख्या नक्कीच गोळा होते आहे, परंतु 2 बळी मात्र बाद झालेले आहेत, गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत धुमकेट संघाचे. तर तिसरे षटक पुन्हा एकदा गोपी यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू दिला जातोय तिसऱ्या षटकासाठी. यावेळेला मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. डीपला क्षेत्ररक्षण लागलेलं पाहायला मिळते आहे. डीप एक्स्ट्रा लॉंग लेग, त्यानंतर डीप मिड विकेट, डीप आपण लॉंग ऑन पाहू शकता आहेत, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळेल. तर रिंगणामध्ये आपण बघता आहेत गली पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड विकेट असं क्षेत्ररक्षण लागलेलं पाहायला मिळते आहे. तर गोपी वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं षटक हाताळताना पहिला चेंडू दिला जातोय स्क्वेअर कट, 1 डिक्लेरेशन झोन. 1 धाव येईल, धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या 18. तर नक्कीच शांत परंतु रंगतदार सामना मैदानाच्या आत. वातावरण सध्या शांत आहे. नक्कीच सकाळचे प्रहर आपण पाहता. यावेळेला मात्र शॉट करण्याचा प्रयत्न, परंतु हलकासा कट अवी यांच्या फळीने घेतला. डिक्लेअर झोन थर्डमॅन क्षेत्रात 1 धाव येईल, धावसंख्या 19, 2 गडी बाद असं चित्र सध्याच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच सुरेख असं आयोजन पांडवाज 11 प्रीमियर लीग 2024 वर्ष 4थे आणि पांडवाज 11ने जे कार्य केले या ठिकाणी आज लगातार 4 वर्ष. यावेळेला यॉर्कर लेन पुढे घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बघितला हाफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. सुनील एका आक्रमकतेच्या पवित्र्यामध्ये होता, परंतु बघितला चेंडू
यॉर्कर लेंथला येतो आहे, हलका खेळला, एक धाव टिपली जाते आहे. पुन्हा एकदा यावेळेला यस अविला मात्र एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून परतावा लागेल. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजीचा मारा. कम ऑन डीजे. DJ AM in the mix. हॅलो, धन्यवाद डीजे. तर यावेळेला तिसरा झटका मात्र अविच्या रूपाने मिळतो आहे. एक चांगली खेळी साकारणारा फलंदाज षटकाराची सुरुवात या सामन्यात करून दिली. चांगली खेळी साकारली पाहायला मिळते. धावसंख्या 20 वर स्थिरावलेली. तिसरा गडी बाद होत असताना गोपी यांना यश मिळते. पुन्हा एकदा यावेळेला मात्र शॉट परिवर्तित करण्याचा प्रयत्न. सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव टिपली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 21 पाहायला मिळते आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत अमन आपल्याला दिसतो आहे. तर अमोल आणि सुनील यांची जोडी. यावेळेला सुनील ऑन स्ट्राईक पाहायला मिळते आहे. पाहूया पुढे सरसावून पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. पण टॉप एज आली आहे. ओ झेल सोडतोय 10 नंबर जर्सी. एक पुन्हाच्या विकेटची संधी मात्र होती आणि संधी गमावलेली आहे. नक्कीच सांगितलं जातं आहे कॅच पकडा, मॅच पकडा. सध्या तरी आपली चांगली पकड मैदानाच्या आत पाहायला मिळते आहे. षटकाची समाप्ती होती आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22-22 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे. नक्कीच स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्याकडे आज कामगिरी करतो आहे मानव. सुरेख अपडेशन त्याच्याकडे आहे, कारण प्रत्येक चेंडू व्यवस्थितरित्या गोलंदाज प्रणय. यावेळेला पाहूया प्रणय. नक्कीच नाव आपला जबरदस्त आहे, कारण खूप कमी नावाचे व्यक्ती प्रणय नावाचे आपल्याला सापडतात आणि ज्यांचं कौशल्य जबरदस्त असते. पाहूया स्लो अँड डिलेवर्ड हा पेटचा मारा. निर्धाव चेंडू येतो आहे. बॉम्सरचा मारा दिला गेला पहिल्या चेंडूला. नक्कीच एक कौशल्यपूर्ण चेंडूला दिशा दिली. धावसंख्या 22 वर स्थिरावलेली पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चौथं षटक मार्गस्थ. पाहूया सुनील यावेळेला काय करेल. प्रणय यांच्या गोलंदाजीला यावेळेला मात्र फटका मारण्याच्या इनसाइड एज आली. चेंडू शॉर्टलेग क्षेत्रात. 1 धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 23 ऑन द बोर्ड फॉर 3 विकेट्स. असं सध्याचं चित्र एकविरा धुमकेट संघाचं पाहायला मिळते आहे. तर नक्कीच चांगली मात्र पकड आपल्याला कौशिक 11 बावडा संघ देत असताना पाहायला मिळतो आहे. या वेळेला मात्र उंच टोला लॉंग ऑनला आमचा कॅमेरामॅन करतो आहे कॅच. नक्कीच सुंदरस क्षेत्ररक्षण क्षेत्र फटका पाहायला मिळतो आहे. येतोय दमदार षटकार. कमॉन डीजे. तर नक्कीच अमोल आक्रमकता सिद्ध करतोय. यावेळेला नक्कीच गरज आहे बॅक टू बॅक लॉंग ऑन. यावेळेला लांबी 70 मीटरची दमदार षटकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या 35 पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजीला प्रत्युत्तर मात्र दिलं जातं आहे अमोल यांच्याकडून यावेळेला, कारण बघितलंय चौथं षटक आहे. आक्रमकता सिद्ध करावी लागेल. हॅट्रिकची संधी षटकारासाठी नमूद केली जाईल का. ओ साइड एज आली. डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव मिळेल आणि धावसंख्या 36 पाहायला मिळते आहे. 36 ऑन द बोर्ड. नक्कीच सुंदरसा खेळी साकारताना अमोल
एका आई एकविरा संघाला मजबूती देत असताना पाहूया यावेळेला सुनील ऑन स्ट्राईक काय कामगिरी करेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु तो सूर अजून मिळत नाहीये. दुसरीची धाव आहे, रनआउटची संधी, डायरेक्ट शूट आणि रनआउट. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. 37 धावा, 4 गडी बाद. आई एकविरा धुमकेट संघाची सध्या स्थिती. नवीन फलंदाज संजू. सदतीस धावा, 4 गडी बाद, 4 षटकांची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू. नक्कीच अमोलने याने मात्र यावेळेला थोडंसं योगदान द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण त्याने बघितलं आहे सुनीलला फटक्यात ताकद येत नाहीये आणि स्ट्राईक आपल्याकडे घ्यायची आहे. काय काउंटिंग असतं. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमक फटका मारण्याच्या तयारीत. चकवा खाला, निर्धाव चेंडू. नक्कीच आखोळ टप्पा आला. गोलंदाज राहुल पाहायला मिळतो आहे. सुरक्षित चेंडू हाताळतोय ना पाहायला मिळतो आहे. शॉर्ट लेंथ चेंडू दिला आणि सुंदर पद्धतीने निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. यावेळेला फुल टॉस, परंतु ग्राउंड रूटने खेळला जाईल चेंडू. मिड विकेट क्षेत्रात फील्ड केला जाईल. थोडंसं मिसफिल्डिंग. भुगतान 2 धावांचं. धावसंख्या ओ यस, रनआउट असेल का. यस, पंचांचा हात वरती. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. पुढचा सामना चंडीगाव विरुद्ध चंडीगाव माचीपाडा आणि भंडाराळी चिंचणी यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. पुढचा सामना आउट. आता गेलेला तोच संजू आउट झाला. नवीन फलंदाज येतोय प्रीतम. चला, चंडीगाव संघ आला असेल तर लगेच हजेरी आपली नोंदवायची आहे. पुढचा सामना आपला आहे भंडाराळी आणि चंडीगाव माचीपाडा यांच्यामध्ये पुढचा सामना रंगेल. पंचकृषीच्या माध्यमातून आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस दरम्यान सुंदर सुंदर कामगिरी मात्र अमोल कडून केली जाताना पाहायला मिळते. अलौकिक कामगिरी पाहूया. 2 षटकारांच्या मदतीने चांगल्या धावसंख्येला वळण दिलेलं आहे. धावसंख्या 39 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. 5 गडी बाद. पुढचा चेंडू लेग स्टंपवर होता. सुंदरसा चेंडू. गोलंदाज मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी. गोलंदाज राहुल. शेवटच्या षटकाची जबाबदारी दिल्यानंतर ज्या पद्धतीने अमोल खेळतो आहे, हाणामारी पाहायला मिळू शकले असते का, परंतु मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे. ही एक सुरेख कामगिरी राहुल कौशिक 11 बावडा संघासाठी देत असताना पाहायला मिळतो आहे. दमदार षटक हाताळताना पाहायला मिळतोय. पाहूया, अमोलला संधी मिळते आहे. ठोकला जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेटला. दमदार षटकार येतोय. कमांड डीजे. तर धावसंख्या 46 पाहायला मिळते आहे. चेंडू 4 चेंडू, अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अमोल ऑन स्ट्राईक. दमदार 3 षटकांच्या मदतीने खेळतोय. यावेळेला मात्र हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. चकवा खाला. फलंदाजाने स्टॉक जर दिला असता तर कदाचित काहीतरी वेगळं चित्र. शेवटचा चेंडू. नजराना काय केला जाईल. राहुल सुरेख कमबॅकिंग देतो आहे आणि आनंददायी वातावरण तयार केलं जातं. कौशिक 11ने चांगली पकड तर केली होती, परंतु अमोलची अलौकिक कामगिरी ही महत्वाची करून जात असताना आई एकविरा संघासाठी चांगली धावसंख्या 46 धावा बोर्डावर पाहायला मिळत आहेत.
या वेळेला ग्राउंड रूट खेळला जाते पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये फील्ड केलं. ओ मिस फिल्डिंग येतोय चौकार. ही मात्र घोडचूक म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाची. कमांडी जे अशाच पद्धतीने सामने वेळेवर सुरू झालेत तर नक्कीच सामन्यातली रंगत ही पाहायला मिळते, प्रेक्षकांनाही आवडतात. आणि मध्ये जर टाइमपास झाला तर मात्र वेळ जातो अतिरिक्त. आणि नक्कीच जर वेळ जास्त घेतला तर पंच शेवटचं षटक हाताळताना एक प्लेयर 38च्या रिंगणाच्या मध्ये घेतील. आजच्या दिवसात मात्र आपल्याला नियमांचं पालन भरपूर प्रमाणात करायचं आहे, कारण आज आपल्याला एक संघ पंचकृषीतून निवडायचा आहे डायरेक्ट सेमीफायनल साठी. स्वागत आहे.
शिंदे गटाचे पालघर विभाग प्रमुख रवी अप्पा चौधरी आणि नक्कीच या टुर्नामेंटला प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक चषकाच्या माध्यमातून योगदान दिलं जात आहे त्यांच्याकडून. पहिला चेंडू येतो आहे. अवी पहिला चेंडू घेऊन येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सुरेख पहिला चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. एसटी रक्षक क्लोज किपिंग देत असताना, कारण चेंडूंचा वेग जर बघितला तर नक्कीच 100च्या गतीने आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र जागा बनवली जाते आहे दरम्यान क्षेत्रामध्ये. गलीच्या बाजूला एक डिक्लरेशन झोन मध्ये जाईल. खातं उघडलं जात आहे एका धावेचं. तर मैदानामध्ये आपण पाहता जोडी प्रणय ऑन स्ट्राईक असेल यावेळेला. प्रज्वल आणि प्रणयची जोडी. प्रणय खेळतोय एका धावेवर, तर प्रणय पाहूया ऑन स्ट्राईक. यावेळेला अवी यांच्या चेंडूला पॉवर प्लेचे 2 षटकं असतील आणि योगदान कसं असेल. 51 धावांचं उद्दिष्ट. यॉर्कर लेनला हलक्या पद्धतीने शॉर्ट मिड विकेटकडे दिशा दिली. एकेरी धावाने सुरुवात मात्र सुंदरशी पाहायला मिळते आहे. 2 चेंडू 2 धावा अशा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सुरुवात मात्र कमालीची या आजच्या दिवसाची पाहायला मिळते आहे, कारण उद्दिष्ट 51 धावांचं. चांगला सामना मैदानाच्या आत पाहायला मिळतो आहे. दरम्यान एक सुंदरशी धाव चोरली जात असताना पाहायला नाही घ्यायचा प्रयत्न, परंतु निष्फळ. एक धाव आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल. धावसंख्या बोर्डावर 3 धावा. 3 चेंडू 3 धावा बोर्डावर पाहायला मिळतात. 4 चेंडू 3 धावा असं चित्र मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा प्रणय यांच्यासाठी. चांगला फटका दिला जातो आहे डीप एक्स्ट्रा मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 4. 5 चेंडू 4 धावा. प्रज्वल ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल यावेळेला. खेळला जातो आहे. दमदार फटका येतोय. षटकार लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. कमालीची फटकेबाजी प्रज्वल आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा मात्र पुरेपुरा आनंद घेत असताना नक्कीच ही हे खेळणं यावेळेला मात्र थोडासा चकवा फटका येतो आहे. पाहूया झेल टिपला जातोय का? यस, टिपला जातोय. मिड विकेटला पुन्हा एकदा. कमान डीजे. रवींद्र लांगे कुठे असतील त्याने व्यासपीठावर यायचं आहे. रवींद्र लांगे त्वरित यायचं आहे. कुठे असतील रवींद्र लांगे? कुठे असतील त्याने लगेच व्यासपीठाकडे यायचं आहे. कमान डीजे. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या 17. प्रज्वल मात्र 2 षटकारांच्या मदतीने आपली चांगली खेळी साकारून देऊन गेला. 14 धावांची खेळी साकारली त्याने. नक्कीच गरजेला मात्र आपली कामगिरी देऊन येत असताना यावेळेला प्रज्वलची जागा घेण्यासाठी गोपी मात्र विकास मैदानाच्या आत हजर होताना पाहायला मिळतो आहे. पाहूया गोलंदाज प्रीतम. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी. गोपीना मात्र संधी मिळते आहे. शॉर्ट कव्हर कडे चेंडू आला होता. जज करताना आला क्षेत्ररक्षकाला झेल सोडतो आहे आणि संधी मिळते आहे. परंतु एक धावेत मात्र रूपांतर होते. धावसंख्या 18 पाहायला मिळेल. 18. एक गडी बाद प्रज्वलच्या रूपाने बाद झालेला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र प्रणय ऑन स्ट्राईक. पाहूया 45 नंबर जर्सी संघासाठी काय काम करते आहे. यावेळेला सुरेख निर्धाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 2 संपते आहे. पॉवर प्लेचा खेळ संपतोय इकडे. चंडीगाव संघ चंडीगाव विरुद्ध भंडाराळी. चला लवकरात लवकर यायचा. नाणेफेकीसाठी सामना संपतो आहे. जर आपल्याला उशीर झाला तर आपल्याला मात्र पॅनल्टी लागू शकते. किती चेंडूंची किती धावांची हे सांगणं मात्र आयोजक ठरवतील. तर नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 पाहायला मिळते. 1 ने आघाडी मात्र नक्कीच आहे. ज्या वेळेला एकविरा धुमकेट संघ मैदानात फलंदाजी करत होता त्यावेळेला त्यांची धावसंख्या 17 होती पॉवर प्लेच्या माध्यमातून. तर यावेळेला मात्र 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 ची आघाडी मात्र नक्कीच ठेवलेली आहे कौशिक 11 बावडा संघ. पाहूया पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल गोपी. तर गोलंदाज हॅलो देव गोलंदाज तिसरे षटक घेऊन येतोय. यावेळेला मात्र त्रिबळाजीत पुन्हा एकदा गोपीला परतावं लागे. बेदक मारायचा सामना. कमान डीजे. धन्यवाद डीजे. चला भंडाराळी आणि चंडीगाव नाणेफेकीसाठी टॉस का बॉस कडे यायचंय. दोन्ही संघ कर्णधार यायचा आहे. भंडाराळी आणि चंडीगाव नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस का बॉस कडे. तर पाहूया गोपी यांची जागा घेण्यासाठी कोण येतोय. पहिल्या चेंडू मध्ये मात्र नक्कीच देऊ काय गोलंदाजी मारतो आहे. सुंदरशा पद्धतीने विकेटचा स्टंप चेंडू दिला. त्रिफळाचीत उघडून गेला आणि गोपीला मात्र डकआउटला पाठवतो आहे. ऋतुराज खेळला जातोय चेंडू. लॉंग लेग क्षेत्रामध्ये 1 धाव येते आहे. पुन्हा एकदा धावसंख्या मात्र 1 ने वाढलेली पाहायला मिळेल. 19 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. 19 फॉर 2 विकेट. नक्कीच प्रज्वल एक चांगली खेळी साकारत असताना 2 षटकारांच्या मदतीने 14 धावांची खेळी. तर गोपीला मात्र
काही खेळी बऱ्यापैकी साकारता आली नाही. तंबूच्या आसऱ्याला विश्रांतीसाठी बसलेत. पाहूया त्यांची जागा घेण्यासाठी ऋतुराज मात्र मैदानात. यावेळेला प्रणय ऑन स्ट्राईक. ओ टॉपेज आलंय. पाहूया आणि झेल टिपला जात आहे. पुन्हा एकदा होतोय गडी बाद. कमांडी कल्पेश नवीन फलंदाज मैदानात एंटायर होताना पाहायला मिळेल. ऋतुराज आणि कल्पेशची जोडी आता काय कामगिरी करेल. धावसंख्या स्थिरावलेली 19 वर 3 गडी बाद असं चित्र पाहायला मिळते आहे. पाहूया नक्कीच देऊ सुरेख गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतो आहे. 3 नंबरची जर्सी मैदानात ओपनिंगला उतरले होते. फलंदाजीत सूर काय गवसला नव्हता, परंतु गोलंदाजीत पहिल्या चेंडूवर चांगला नजराना मात्र पेश केला आहे. गोपीच्या विकेटचं पतन करून दाखवलेलं पाहायला मिळते आहे. आई एकविरा संघ बॅट्समॅन कल्पेश. यावेळेला चेंडूला दिशा दिली जाते आहे. पॉइंट थर्डमॅनच्या माध्यमातून 2-1 धावाच्या डिक्लेअर मध्ये. धावसंख्या 2020 20 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद अशी सध्याची थोडीशी नाजूक परिस्थिती. एक चांगल्या पद्धतीने एव्हरेजला मात्र सुरुवात करून दिली होती. प्रज्वल सुरेख खेळी साकारली गेली. वाटलं होतं की दमदार सुरुवात आहे, परंतु थोडासा पिछाटीवर तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेला मात्र फाईन लेग कडे 1 धाव येईल डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 21 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा चंडीगाव माचीपाडा शेवटचा कॉल असेल. लवकर या. कर्णधार आले. चला नाणेफेकीसाठी हजर. भंडाराळी कर्णधार नाणेफेकीसाठी या. आधी नाणेफेक करायचे आहे. आयोजक कमिटी धीरूभाई यांना मी विनंती करेन. यावेळेला मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला जातोय चेंडू. पाहूया 2च्या डिक्लेअर मध्ये जातोय चेंडू. 2 धावा येत आहेत. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 पाहायला मिळते आहे. 3 गडी बाद असं चित्र आपल्याला यावेळेला मैदानाच्या आत पाहायला मिळते आहे. चला नाणेफेक होते आहे. लवकर दोन्ही संघ टॉस का बॉस कडे या. आयोजक कमिटी पांडवाज 11 चे अध्यक्ष संदेशजी चौधरी यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. कॅमेरामन थोडंसं आपली नजर येऊया टॉस का बॉस कडे. चला 4थं षटक घेऊन येत आहे. पाहूया 4थं षटक कोणाकडे आहे. जबाबदारी 51 धावांचं उद्दिष्ट दिलं गेलेलं असताना मात्र थोडीशी चांगली सुरुवात कौशिक 11 बावडाने केली होती, परंतु नक्कीच तिसऱ्या षटकात मात्र कमालीची गोलंदाजी देऊ याने दिली. नक्कीच एक चांगला नजराना मात्र पेश केला आणि प्रेक्षकांची मन जिंकताना पाहायला मिळतोय आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटवर. 12 चेंडू 28 धावा. बॉल पाहिजे. बॉल येऊ द्या. दुसरा बॉल द्या. हॅलो. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. तर यावेळेला गोलंदाज प्रीतम वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो आहे. पाहूया यावेळेला मात्र ऑन स्ट्राईक ऋतुराज काय करतो आहे. संघासाठी थोडीशी नाजूक स्थिती आहे. मजबूतकरण करावं लागेल. हो प्रयत्न तर होता, परंतु चकवा खाला.
आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रीतम पुन्हा एकदा चांगलं कमबॅकिंग करून देतो असतोय. आई एकविरा धुमकेट संघासाठी नक्कीच चांगलं योगदान पाहायला मिळते आहे. सामन्यातली रंगत ही खूपच वाढताना पाहायला मिळते आहे, कारण आता मात्र अकरा चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. तर बोर्डावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे 23. नक्कीच 28 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 10 चेंडू 28. मोठ्या फटक्यांचे आतषबाजी करणारा फलंदाज तयार करावा लागेल बावडा 11 संघाला. कौशिक 11. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच चौथं षटक निर्णायक असतं आणि निर्णायक षटक मात्रची जबाबदारी प्रीतम याच्यावर दिली जी गेली तेव्हा सुंदर पद्धतीने 3 चेंडू निर्धाव चेंडू हाताळलेले पाहायला मिळते आहेत. एक सुरेख कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून होते आहे. यावेळेला मात्र थोडासा खराब गोलंदाजीचा नजराणा. वाईट एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 24 पाहायला मिळते आहे. दीपकजी चौधरी आणि अभयजी चौधरी यांचं व्यासपीठावर आगमन. सर हार्दिक हार्दिक स्वागत आहे पांडवाज 11 कडून. दरम्यान पुढचा अजून एक चेंडू निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. ऋतुराजला मात्र कुठलाही चेंडूला सामोरं जाता येत नाहीये. तर प्रीतम सुरेख गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतो आहे. एक चांगलं साजरीकरण गोलंदाजीच्या माध्यमातून ही एकविरा धुमकेट संघ देत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला हलकासा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये टोला दिला जातो आहे. एक धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 25 पाहायला मिळते आहे. नक्कीच आता मात्र शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. 7 चेंडू 26 धावांची गरज. पाहूया. आणि गुडलेनचा चेंडू आला. फलंदाजाला कळला नाही आणि एक धाव येते आहे. आउट काय गडी बाद होतोय. कमांड डीजे. डीजे धावसंख्या आता मात्र 6 चेंडू 26 धावा. 25 वर स्थिरावलेली धावसंख्या. यारकरचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळला जातो आहे. ग्राउंड रूट न अमोल करेल क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान. धावसंख्या 26. 5 चेंडू शेवटचे 25 धावांची गरज. 5 चेंडू 25 धावांची गरज. नक्कीच सुरुवात मात्र सुंदरशी आपल्याला प्रज्वलने करून दिली होती, पण त्यानंतर तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला. यावेळेला लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळला जातोय चेंडू. चांगली रनिंग द बिटवीन. 2 धावा येत आहेत. 4 चेंडू 23 धावांची गरज. पाहूया. नक्कीच वंचित ठेवलं जात आहे फलंदाजांना. यावेळेला मात्र येतोय वाईटचा इशारा. आता मात्र 22 धावांची गरज आहे. सुंदरच सामना मैदानाच्या आत. पांडवाज 11 प्रीमियर लीग 2024. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. पॅडवर येतोय चेंडू.
एक धाव येईल. आता मात्र नक्कीच औपचारिकता मात्र शिल्लक पाहायला मिळते आहे आपल्याला. चांगली पकड या सामन्यामध्ये आई एकविरा धुमकेट संघ तर कौशिक 11 बावडा पिछाटीवर, म्हणजे नक्कीच हा सामना गमावलेतच जमा आहे. औपचारिकतेचा चेंडू येईल, परंतु हा चेंडू आपण पाहू शकतात वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. नक्कीच पुढचा चेंडू पाहूया. मोठा फटका परिवर्तित केला जातो आहे पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू जाईल का सीमारेषा पार. क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. पंच निर्णय द्यायचा आहे. 2 धावा. धावसंख्या 31. 33 धावा लागलेत बोर्डावर. 33 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव हाताळला जातो आहे. कल्पेशला देखील बीट केलं जात आहे. सुरेख गोलंदाजीचा मारा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकविरा धुमकेट संघ कमालीची कामगिरी करत असताना पहिल्या तर फलंदाजी करताना दमदार खेळी साकारली, त्यानंतर गोलंदाजीचा आक्रमकता भेदक मारा दिला आणि नक्कीच आपला या सामन्यामध्ये विजय संपादित करताना पाहायला मिळतो आहे. एकविरा धुमकेट संघ. जिंकलेल्या संघाला अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं कौतुक. चला पुढच्या सामन्यासाठी वळूया. कमांड डीजे.